श्रीरामपुरातील एकमेव दुकान म्हणजे सागर जनरल स्टोअर, जिथे प्रत्येक प्रकारचे डेकोरेशनचे सामान भेटतील. तर नमस्कार मंडळी, काल रात्री पब्लिक आपल्याकडे आली होती वर्गणी गोळा करायला. पब्लिकने तुम्ही व्लॉग वाले म्हणून का घोषणा दिली? वरणो गणपती बाप्पा ओम साईराम. स्वामी शेठला घेतलं गाडीवर आणि गेलं गणपतीचं डेकोरेशन आणायला. तिथं मी स्वामी शेठ नारळ घेत बसले. सकाळी सकाळी हॅपीला टॉटिंग मारली, कारण हॅपीची एक्सरसाइज घेणं पण गरजेचं आहे. ते सगळं खरंय, पण आज शनिवार म्हणल्यानंतर स्वामी शेठने आज उशीर केला. इतर वेळेस आमच्यावर बोंबलत होते. मग काय शुभम शेठ बी कोणाला तरी सकाळी सकाळी पैसे देतो. शुभम शेठचा व्यवहार झाला आणि शुभम शेठला म्हणलं, चला शुभम शेठ तुम्ही लय उशीर करता. जातानाचं वातावरण मात्र एक नंबर होतं. मग काय शनी मंदिरात पोहोचून शनिदेवाच्या ना पाया पडून घेतलं. तिथं पाया पडून बाहेर येऊन पाहत नाही तर स्वामी शेठ डायरेक्ट खिचडीवर बी लागले होते. कारण तिथं होता प्रसाद. घरी येताना पाहिला बाबा नगरपालिका कधीपासून एवढी सुधारली. मग काय नगरपालिकेचा आहे ना कचऱ्याचा ट्रॅक्टर पाहून म्हणलं चला सुधारली तरी. तेवढ्यात आपल्याला भेटले अभिषेक डायरेक्ट मिस्टर इंडिया झाले होते. त्यांचे मित्र आपल्याला विचारत होते अभिषेक कुठे. मग काय निघालो आता गणपती राहायचं डेकोरेशन आणलं. तिथं जाऊन पाहिलं तर एक नंबर डेकोरेशन होतं आणि सामान तर एकदम अप्रतिम होतं. काही विचारताच होय नाही. तिथं आपल्या स्वामी शेठने लगेच खरेदी करून घेतली. सामान घेतच होतं तेवढ्यात आपल्याला ना आपले दोस्त कंपनी भेटले, जे आपल्या ना शाळेत सोबत होते. मग काय तिथून गेलो आता गणपतीचं डेकोरेशन ठोकायला खिळे घेतले. घरी येऊन आहे ना गणपतीचं डेकोरेशन चालू केलं. आता आम्ही गणपतीचं डेकोरेशन करून घेतो. कसं होतं गणपतीचं डेकोरेशन हे पाहण्यासाठी तुम्ही ना फॉलो करून घ्या, म्हणजे तुम्हाला गणपतीचं डेकोरेशन पाहायला भेटेल. काय मंडळी, आता आम्ही डेकोरेशन करून घेतो. आपण भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. ओम साईराम, गणपती बाप्पा मोरया.